नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग पफ स्लीव्ह डिझाईन जी आहे ती कटिंग कशी करायची हे पाहायचं आहे। तर इथे ही बाही जी आहे ती पहा, आपण 9 इंचाची कटिंग करणार आहे, प्लस त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन, तर 10। तर मी यामध्ये तुम्हाला एकदम सोप्या टिप्स सांगणार आहे, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर एकदम परफेक्ट तुमची बाही तयार होईल। बाही उंची आहे 9 इंच, तर त्यामध्ये मी 1 इंच मिक्स करून असं 10 इंचावरती मार्किंग करून घेते। इथूनही असं मी 10 इंचावरती मार्किंग करून घेते। तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा नॉर्मल बाही म्हणजे साधी बाही जी असते ती कटिंग करून घ्यायची आहे आणि मग परत त्यामध्ये आपल्याला वाढवायचं आहे। ते कुठे कसं वाढवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। इथे आपण कॅफाईड घेऊया 3.5 इंच। अजून एकदा मी इथे असं 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेऊ। पहा, लांब बाही आहे म्हणून आपण इथे 3.5 इंच कॅफाईट घ्यायची आहे। 8 इंच इथे मुंडा घेर आहे म्हणून मी असं 8 इंचावरती मार्किंग करून घेते। इथून आपण एक तिरकी लाईन ओढून घेऊया। पहा, इथून अशी ही तिरकी लाईन आपण ओढून घेतली। ही जी लाईन आहे याचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत। तर पहा, इथून असे सेंटर केला, आधी मी 2 भाग तयार झाले। हा एक भाग आहे, त्याचा परत आपल्याला 2 भाग करायचे आहेत। पहा असे, तर इथे झाले हे 3 भाग तयार। परत ही जी आपली लाईन आहे याचे परत आपण असे 2 भाग करायचे। किती भाग झाले? 1 2 3 आणि 4, बरोबर समसमान आपले 4 भाग जे आहेत ते तयार झालेले आहेत। इथे आपण बाहीला आकार देण्यासाठी 1 इंच घेऊ। पहा, 1 इंच घेतलं। इथे आपल्याला बाहीला पुढचा आकार द्यायचा नाही, फक्त पाठीमागचा आकार द्यायचा आहे, म्हणून पहा पाऊण इंच, अर्धा इंच। आता इथे पाऊण इंच का घेतलं म्हणाल तर आपण पहिलं कटिंग जे केलेलं आहे पहा, करतो नेहमीच, त्यामध्ये काय करतो, इथे अर्धा इंच घेतो, आतला आकार देतो आणि परत वरती असं पाव इंचावरती एक पॉईंट देऊन मग पाठीमागचा आकार देतो, म्हणून मी डायरेक्ट इथं पाऊण इंच घेतलेलं आहे आणि इथे पाव इंच घ्यायचं आणि जसं आकार आपण फक्त पाठीमागचा देतो तसं त्याप्रमाणे इथं द्यायचा आहे। पहा, इथं मी असं हे मिक्स केलं आणि या मुंडा घेरावरती आणून असं जोडायचं आहे। जोडल्यानंतर याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन, इथं हे मी 1.5 इंच घेतलं। जर तुमचं 2 इंच मार्जिन असेल तर तुम्ही इथं 2 इंच मार्जिन घेऊ शकता। दंडघेर आहे 6, तर मी इथं मार्किंग करून घेतलं। पहा, 6 इंचावरती आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन आणि हे जोडून घेऊ। आणि इथे अर्धा इंच असं डाऊन करायचं। तर या पद्धतीने आपण आधी नॉर्मल बाही कटिंग करतो त्या पद्धतीने इथं मी ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे। फक्त इथे मी पुढचा आकार दिलेला नाही, तर तो कसा द्यायचा हे मी पुढे सांगेन। आता इथे तुम्हाला पफ क्रिएट करायचं आहे, तर ते उंचीमध्ये किती इंच एक्स्ट्रा घ्यायचं? तर पहा, तुम्हाला जर खूप मोठा पफ हवा असेल तर इथं तुम्ही 5 ते 6 इंचापर्यंत सुद्धा उंची वाढवू शकता। खूप मोठा पफ हवा असेल 4 इंच सुद्धा वाढवू शकता, 5 इंच 6 इंचापर्यंत सुद्धा तुम्ही वाढवू शकता। तर मी इथे फक्त 3.5 इंच वाढवणार आहे। पहा, इथे मी 3.5 इंच वाढवणार आहे। मध्यम पफ हवा असतो त्यावेळेस फक्त आपल्याला 3.5 इंच वाढवायचं आहे। इथूनही मी असं 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते, एक लाईन ओढते। पहा, आता आकार द्यायसाठी आपण एकदम पहा खूप छान, म्हणजे वरच्यावरच आपल्याला पफ उभा हवा असेल तर पहा इथून फक्त 3 इंचच घ्या। पहा, कोणी काय करतं, इथून ही जी बाही घडी आलेली आहे त्याचा काय करतं, मध्य करतं, म्हणजे इथं जवळपास 9.5चा मध्य किती येतोय, 4.5 इंच। तर तसं करू नका, मग साईडला कपडा एक्स्ट्रा राहिल्यासारखा, शिल्लक राहिल्यासारखा दिसतो। तर मी इथं घेतलेला आहे
3 इंच, इथून हे घेतलेलं आहे मी 3.5 आणि हे 3 इंच आहे. आणि इथे घ्यायचं आहे आकार देण्यासाठी फक्त 1.5 इंच. इथे मी घेतलंय 1.5 इंच. घेतल्यानंतर इथून हा आपला मुंडा घेराचा म्हणजे फिटिंगचा पॉईंट जो आहे, इथून घ्यायचं 2 इंच. आता लहान साईज असेल तर तुम्ही इथं 1.5 इंच घेऊ शकता. मध्यम म्हणजे 36-38 साईज असेल तर 2 इंच, आणि मोठी साईज असेल तर तुम्ही हे 2.5 इंचापर्यंत हे जे अंतर आहे ते घ्यायचं आहे. फक्त आकार तुम्हाला परफेक्ट यायला हवेत. जर आकार परफेक्ट जमले तरच बाही जी आहे ती परफेक्ट जमते. आता आकार कसे द्यायचे, हा 1.5 इंचाचा पॉईंट आहे. इथून पहा असं इथे, म्हणजे हा आकार जो आहे इथे मी दिलाय तो 1.5 इंचातच आला पाहिजे, आतच आला पाहिजे असा. म्हणजे इथून असं बाहेरून देऊ नका, कारण पहा परत बाहीचे आकार बिघडतात आणि परफेक्ट बाही येत नाही. असं या पद्धतीने ही बाही जी आहे ती आपली तयार झाली. तर पुढचा आकार कसा द्यायचा हे मी तुम्हाला सांगते. आपण आता बाहीला पुढचा आकार देऊन घेऊ. आता पहा इथं हा झाला आपला पाठीमागचा आकार. इथे आपण पुढचा आकार देण्यासाठी 1 इंच घ्यायचं. तर पुढचा आकार या बाहीला सुद्धा देणं गरजेचं आहे. पहा हा फिटिंगचा पॉईंट आहे. इथून हे किती आलेलं आहे पाहायचं, याचा असा सेंटर करायचा. पहा इथे मी असा सेंटर केला आणि इथं या सेंटरमध्ये 1/2 इंच असं येऊन पहा या पद्धतीने आपण आकार द्यायचा आहे. जास्त पण खोलगट नाही द्यायचा, थोडासाच द्यायचा. पहा या पद्धतीने इथे असा. आणि चुन्या टाकताना इथून चुन्या टाकायच्या आहेत. पहा खूप छान असा पप तयार होतो आणि एकदम खूप सुंदर अशी बाहीसुद्धा तयार होते. एकदम परफेक्ट बाही कटिंग मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. या पद्धतीनं तुम्ही सुद्धा बाही जी आहे ती तयार करा आणि मला सांगा तुमची बाही जी आहे ती कशी तयार झालेली आहे. तर इथे मी तुम्हाला पप वाढवण्यासाठी किती इंच एक्स्ट्रा घ्यायचं, पुढचा आकार कसा द्यायचा, कॅफाईट किती घ्यायची, हे सर्व मी इथं डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.